बुलेटिनला सुरुवात करूया राजकीय घडामोडींनी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आज सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दक्षिण मुंबईतल्या एचएन रिलायन्स रुग्णालयात सकाळी ठाकरेंची एंजिओग्राफी करण्यात आली आहे। एंजिओग्राफीत ब्लॉकेजेस दिसल्यामुळे तातडीने त्यांच्यावरती एंजिओप्लास्टी करण्यात आली। उद्धव ठाकरेंवरती याआधी 2 वेळा एंजिओप्लास्टी झालेली, तर 3 वर्षांपूर्वी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांच्यावर स्पाइन सर्जरी सुद्धा करण्यात आली होती। दरम्यान ठाकरेंवरती उपचार सुरू असलेल्या रिलायन्स रुग्णालयात पक्षाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकाऱ्यांना येण्यास मनाई करण्यात आली आहे। यावेळी आमदार आदित्य ठाकरे सर्वांशी फोनवरनं उद्धव ठाकरेंच्या प्रकृती संदर्भात संवाद साधतात। तर उद्या सकाळी उद्धव ठाकरेंना रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। आणि निवडणुकीच्या तोंडावरती आज दिल्लीमध्ये काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। राहुल गांधींसोबत पार पडलेल्या बैठकीसाठी राज्यातले बडे नेते हजर होते। महाराष्ट्राचं हरियाणा होऊ द्यायचं नाही या मुद्द्यावरती नेत्यांनी बैठकीत भर दिल्याचं कळतंय। मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात समन्वय राहील याची काळजी घ्या अशा सूचना पक्ष नेतृत्वाने केल्याची माहिती आहे। आघाडीतल्या 15 जागांचा तिढा केंद्रीय नेतृत्वाने सोडवावा अशी विनंती राज्यातल्या नेत्यांनी केल्याचं कळतंय। काँग्रेसने आपला जाहीरनामाही निश्चित केलाय। या जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू शेतकरी, महिला आणि युवक असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रामध्ये वातावरण आमचं नक्कीच चांगलं आहे। आघाडीचं आम्हाला ते पुढे घेऊन जायचंय। या दृष्टीने आम्ही चर्चा केलेली आहे। कशा पद्धतीने आघाडी यशस्वीरित्याने आणि आमचं बहुमत झालं पाहिजे, ते चांगलं झालं पाहिजे, या दृष्टीने आम्ही चर्चा। आणि अनिल देशमुखांनी आज केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या मतदारसंघाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। पक्षाने संधी दिली, पक्षाने तिकीट दिलं, तर यावेळेला थेट देवेंद्र फडणवीसांच्याच विरोधात निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं अनिल देशमुख म्हणतात। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची पकड मजबूत नाही असा दावाही देशमुखांनी केला। राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि संधी मिळाली तर थेट फडणवीसांना आव्हान देत त्यांच्याच विरोधात जिंकून येऊ असा विश्वासही व्यक्त केला। देशमुखांना या मतदारसंघातनं तिकीट मिळालं तर आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये रंगलेला हा सामना इथे पाहायला मिळेल। दक्षिण पश्चिममध्ये आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत की जे देवेंद्र फडणवीसचा पराभव 100% करू शकतात। दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस याची अतिशय वाईट परिस्थिती आहे। जर आपण फेरफटका मारला तर आपल्याला त्याची माहिती मिळेल। त्याच्यामुळे आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत आणि दक्षिण पश्चिमसाठी आमचा आग्रह आहे। आणि विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावरती आलेली असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी तुतारी हाती घेतली आहे। आज फलटणमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। याच दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि संजीवराजेंचे बंधू रामराजे नाईक निंबाळकर यांनी मात्र तुर्तास तटस्थ भूमिका घेतली आहे। पण त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकरांनी सुद्धा संजीवराजेंसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे। इकडे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली। शरद पवार म्हणजे अलीबाबा असल्याचं म्हणत त्यांनी शरद पवारांनी डावी चळवळ तसंच कम्युनिस्ट आणि काँग्रेस पक्षही संपवल्याचा आरोप केला। पण पवारांना फडणवीसांना संपवता येत नसल्यानं ते महाराष्ट्रात आग लावत सुटल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। तर बारामतीच्या वळूबाईलाच्या ताब्यात मी तर शरद पवारला अलीबाबा म्हणतो। त्याच्या एवढा महापापी या हिंदुस्थानात नाही जगाच्या पाठीवर दुसरा माणूस असू शकत नाही। अनेक लोक म्हणतात तुम्ही पवारांना असं का म्हणता? मानावं लागेल त्या माणसाला। वर त्याला आकाश खाता येत नाही म्हणून शिल्लक ठेवलंय, नाही त्यानं आकाशात सुद्धा त्यानं राज्य केलं असतं। आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे। पुण्यामध्ये हत्येचा कट रचला गेला होता। शुभम आणि प्रवीण लोणकर या 2 भावांनी सिद्दीकींच्या हत्येची सुपारी दिल्याचा पोलिसांना संशय। या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची लिंक पुण्यातल्या शुभम आणि प्रवीण लोणकर यांच्याशी असल्याचं पुढे आलं। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर संशयित शुभम लोणकर याने एक फेसबुकवरती पोस्ट शेअर केली। लॉरेन्स बिश्नोई गँगने ही हत्या केल्याचा दावा त्यानं पोस्ट बंद केला। त्यानंतर पोलिसांनी लोणकर भावांचा शोध घ्यायला सुरुवात केली। मग 28 वर्षीय प्रवीण लोणकरला पुण्यातनं अटक झाली आहे। त्याला आता पोलीस कोठडी सुनावली जाते 21 ऑक्टोबरपर्यंत। आणि यापुढची बातमी आहे निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं मुंबईकरांना दिलेल्या सर्वात मोठ्या गिफ्टची।
तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं मुंबईत टोल माफी जाहीर केली आहे। मुंबईच्या एंट्री पॉइंट्सवरती असलेल्या 5ही टोल नाक्यांवरनं आता छोट्या वाहनांना टोल भरावा लागणार नाही। या नवीन घोषणेमुळे सरकारी तिजोरीवरती जवळपास 5,000 कोटींचा बोजा पडेल। या योजनेच्या माध्यमातून सरकारनं प्रवाशांनाही लाडकं करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय। निवडणुकीच्या आधी ग्रामीण भागात विविध योजनांची खैरात केल्यावर आता शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। टोलमाफीच्या निर्णयानुसार मुंबईत ही टोलमाफी नेमकी कुठे कुठे असेल, तर मुंबईतल्या सर्व एंट्री पॉइंट्सवरती ही टोलमाफी दिली जाणार आहे, ज्यामध्ये वाशी, मुलुंड पूर्व, मुलुंड पश्चिम, ऐरोली आणि दहिसर या टोल नाक्यांचा समावेश आहे। इथे खासगी वाहनांना म्हणजे व्हाईट नंबर प्लेटच्या गाड्यांची त्यांना टोल भरावा लागणार नाही। लाखो लोकांना दिलासा या टोल माफीमुळे मिळणार आहे, टोल सूटमुळे मिळणार आहे। लाईट कार आपण त्याच्यामधून वगळलेले आहेत आणि त्यामुळे वेळ वाचेल, इंधन वाचेल, पोल्युशन वाचेल। त्यामुळे मुंबईकरांना किंवा महाराष्ट्रातले लोक मुंबईत येतात। तर टोल माफीच्या निर्णयामुळे सर्वात मोठा दिलासा मिळालाय वाहन चालकांना, त्यामुळे वाहन चालकांकडून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। उभार त्याच्यावर सुटका होणार आहे। आपले बरेच रांग लागते आणि उशिरा पण होतं, त्याच्यामुळे आपल्याकडून याच्यावर चांगलं आहे आवडलंय आम्हाला डिसिजन, मस्त डिसिजन झालाय। दिवसात पण माफ करायला पाहिजे। तर सरकारच्या टोल माफीच्या निर्णयानंतर मनसैनिकांनी मुलुंड टोल नाक्यावरती जात लाडू पेढे वाटले आणि आनंद साजरा केला। तर सत्ताधारी शिवसेनेने या निर्णयाचं श्रेय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। राज ठाकरेंनी या संदर्भात सोशल मीडियामध्ये एक पोस्ट शेअर केली आणि हा मनसेच्या आंदोलनाचा विजय असल्याचं म्हटलं। राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये असं म्हणतात की किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं, ही आनंदाची बाब। यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही याची खात्री सरकारनं जनतेला द्यायला हवी। महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे टोलच्या आंदोलनाचं काय झालं असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानानं सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलं की गोष्ट तडीला नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका। आज 12 वर्षाचा मनसेचा लढा आज पूर्ण झालेला आहे। आमच्या अनेक महाराष्ट्र सैनिकांनी याच्यासाठी जेल भोगलेला आहे, तडीपाऱ्या भोगलेल्या आहेत। आजही आमचे अनेक महाराष्ट्र सैनिक हे कोर्टाच्या फेऱ्या मारतायत, लाठीचार्ज झालेला आहे। आमच्या आदरणीय राजसाहेब या टोल नाक्यावर उतरून इथनं साहेबांनी गाड्या सोडलेल्या आहेत। सो आमचा हा 12 वर्षाचा लढा होता। लोकांनी आमच्यावर अनेक आरोप लावले, पण राजसाहेब कुठे थांबले नाहीत। राजसाहेबांनी जो निर्णय घेतला त्याच्यावर ठाम राहिले आणि आज 12 वर्षांनी आमच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय झालेला। तर निवडणुकीच्या तोंडावरती सरकारनं घेतलेला हा सर्वात मोठा लोकप्रिय निर्णय मानला जातोय, पण महाविकास आघाडीनं मात्र सरकारच्या निर्णयाला चुनावी जुमला म्हणत टीकेची झोड उठवली आहे। ये चुनावी जुमले है और ये चुनावी जुमले को बहुत ज्यादा सीरियस मत लो। चुनावी जुमले, अरे ये चुनावी जुमले है और ये चुनावी जुमले को बहुत ज्यादा सीरियस मत लो। एग्जिस्टिंग कॉन्ट्रैक्टर थे, उनको ब्लैक लिस्टेड करके अपने मर्जी के लोगों को वो कॉन्ट्रैक्ट साइन करके दिया था और अभी उसको फायदा पहुंचाने के लिए करीबन ये 800 करोड़ रुपया ये इसमें से किसी लोगों को फायदा पहुंचाने के लिए इलेक्शन पीरियड तक फ्री करना, बाद में यही कॉन्ट्रैक्ट वो अपने मर्जी के अपने नज़दीक के कॉन्ट्रैक्टर को या उनको बांट देना, ये उसके पीछे की राजनीति है। तर मुंबई एंट्री पॉइंटवरनं दर दिवशी अंदाजे 80,000च्या आसपास वाहनं प्रवास करतात। टोलमाफीच्या निर्णयातनं सरकारनं दुहेरी दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। या निर्णयानं सरकारनं एकाच वेळेला मुंबईकरांची पैशांची बचत करून ट्रॅफिकची कटकट मिटवल्याची चर्चा आहे, पण टोलमाफीच्या निर्णयानंतर राजकारण सुद्धा तेजीत आहे। त्यामुळे हा निर्णय युती सरकारला मतांचा टोल नाकाही विना अडथळा पार करून देणार का हे पाहावं लागेल। आणि यानंतरची बातमी आहे